वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात. कापसाला सीसीआयकडून 8,010 रुपये दर. सध्या खुल्या बाजारात कापसाला 6,000 ते 7,000 रुपयांचा दर. परभणी जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला वेग. मुख्य रस्त्यांवर ट्रॅक्टर आणि ट्रकमधून ऊसाची अविरत वाहतूक सुरू. काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थितीही निर्माण. नाशिकच्या लासलगावात मान्सूननंतर आलेल्या अतिवृष्टीने द्राक्ष बागांचं नुकसान. पंचनामे करूनही नुकसान भरपाई न मिळाल्याची शेतकऱ्यांची तक्रार. नुकसान भरपाई देण्याची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची मागणी. कपाशी खरेदी करताना 11 क्विंटलची मर्यादा वाढवून 20 क्विंटल करावी. धुळ्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. बीडमधील माजलगावच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात ऊस उत्पादक शेतकरी आणि गूळ युनिट चालकांच्या बैठकीत गोंधळ. गूळ युनिट चालकांनी ऊस खरेदी दरात वाढ करण्याची शेतकऱ्यांनी केली होती मागणी. जळगावात 100 कोटींची घोषणा होऊनही केळी विकास महामंडळ हवेतच. 2 वर्ष उलटूनही स्वर्गीय हरिभाऊ जावळे केळी विकास महामंडळाची स्थापना नाही. नागरिकांकडून नाराजी व्यक्त. परभणीच्या सावंगी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसमोर माओवाद्यांचं आत्मसमर्पण. एमएससी झोन समितीचे माओवादी सदस्य आत्मसमर्पण. पोलीस अधीक्षक आणि पोलीस विभागाचे अधिकारी देखील उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंस्टाग्रामवर महिलांच्या नावे बनावट खातं तयार करून महिलांची चॅटिंग. महिलांची अश्लील चॅटिंग करणारा सायबर पोलिसांच्या ताब्यात. संभाजीनगरच्या वैजापूरमधून आरोपीला अटक. अमरावती मध्यवर्ती जेलमधील मोबाईल प्रकरणात नवी माहिती उघड. जप्त केलेल्या 6 मोबाईलमध्ये तब्बल 60 सिम कार्डचा वापर झाल्याचं समोर. दोषी कैद्याकडून अंडरसेलमध्ये मोबाईल जप्त. इचलकरंजीमध्ये सावकारकी करणाऱ्या महिलेच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सावकार महिलेने घरात घुसून शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. लातूर रेल्वे स्टेशन चौकाजवळ ट्रॅक्टर आणि बलेरोची धडक. लाकडं घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची टेम्पोला धडक. अपघातात 3 जण गंभीर जखमी. जखमींवर उपचार सुरू. इंदापूरमध्ये भीमा नदीत अवैध वाळू उपशावर कारवाई. महसूल विभागाने वाळू उपसा करणाऱ्या 7 बोटी पाण्यात बुडवल्या. 70 लाखांचा मुद्देमाल जप्त. आजुती, सुगाव, पडस्थळ, शहा तसंच माळवाडी आणि कांदलगाव परिसरात कारवाई. बारामती आणि पुण्यात ईडीची छापेमारी. गुंतवणूकदारांची 108 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. विद्यानंद डेअरीशी संबंधित ठिकाणी ईडीची छापेमारी. पुण्यात 2 तर बारामतीत 3 ठिकाणी छापा.